डायगर बॅटिंग करतो. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, एज लागलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मधून लॉंग चेस सुरू, आउटफील्ड मधून निघून चाललेला आहे चेंडू. डीप थर्ड मॅन सी महाराष्ट्राच्या पलीकडे. पहिला दणदणीत चौकार. शफल होऊन खेळतात, जागा बनवली खेळण्यासाठी. प्रोटेक्शन डीप मध्ये मिड विकेट पासून खेळाडू पोहोचतात. 2 तर सहजतेने आतापर्यंत पूर्ण करतात. तिसऱ्यासाठी प्रयत्न केलेला आणि बघता बघता 3 धावा इथून पूर्ण झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या धावसंख्येवरती. पहिले षटक फेकतात गोलंदाज सुयोग फेकतात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंदार आणि पंकज ही सलामीची जोडी आहे टायगर टीमच्या वतीनं. बोलत आहे अडवा बाटने इम्प्रूव्हाइज केलेले स्वतःला. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना डीप फाईन लेग सी धावा 4 चौकार. चौकार 4च्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 11 या धावा संख्येवर. हो द स्टम्प्स. पुन्हा एकदा आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न. वेगवान टाकलेला, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. एक सिंगल लेग बॅकच्या स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची टोटल आता 1च्या मदतीने 12 वर जाऊन पोहोचलेली. पॉवर प्लेचा फायदा खास करून फलंदाज मंदार या ठिकाणून घेत असताना ज्याप्रमाणे सुरुवात त्यांना आपल्या संघाला मिळवून दिली. पहिला चौकार, त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती पंकजला जशी स्ट्राईक मिळाली पंकजने एक चौकार खेचला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वरती. पहिलं षटक फेकतोय गोलंदाज सुयोग. शेवडून बी बनाम टायगर या 2 टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करताय. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये थांबलेले चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. फक्त या चेंडूवरती 1 रन मिळत असताना 1च्या मदतीने 13 ओव्हर मधील अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. एक्स्ट्रा धाव दिलेला नाही ही जमीची बाजू आहे सुयोगनं. जरी त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार आले असले तरी सुद्धा प्रॉपर मेरिट नुसार तो गोलंदाजी करते. प्रॉपर टप्प्यावरती टाकण्यात आलेले सर्वही चेंडू. पूर्णतः वाईट ड्रेस कोड मध्ये उतरला शेडोन बी संघ. वेगवान टाकलेला, पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा डाव आटपलेला. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथआउट लॉस 13 ऑन स्कोर का. धनेवाडीचे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला. पहिल्या ओव्हर मध्ये बनलेला धावा 13. चला अधिकचा वेळ घेऊ नका. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. दुसऱ्या ओव्हर मध्ये संचित पाटील आलेले सेकंड ओव्हर मध्ये. चला अधिकचा वेळ नको. शेडोन बी प्लीज फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. सेकंड पॉवर प्ले.
दुसऱ्या षटकामध्ये संचित पाटील आलेत बॉलिंग मार्कवर. हो, जबरदस्त टाकलेला चेंडू, वेगवान. संचितनं सुरुवात वेगाने केलेली, म्हणजेच राईट आर्म फास्ट बॉलर संचित पाटील सेकंड ओव्हर मध्ये दुसऱ्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये ते आलेत. इथे 3 खेळाडू बाउंड्रीचं पेट्रोलिंग करतात. काउफेस मिड विकेटच्या दरम्यान खेळाडू ठेवण्यात आलेला. लॉंग ऑन, लॉंग ऑफला थोडासा वाईट ठेवलेला. मिड ऑफ वरती आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट गलीमध्ये फर्स्ट स्लिप ठेवण्यात आलेला. लेग स्लिप, शॉर्ट स्क्वेअर लेग. आणखीन एक वेगवान, एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळतात. फटका चाललेला सीमा रेषेच्या पलीकडे कव्हर रिजन मध्ये. सुंदर चौकार. मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 17 या धाव संख्येवरती. मंदारला स्ट्राईक मिळते. मंदारनं सुंदर फटका दाखवलेला. वेगवान प्रॉपर यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. काय चेंडू टाकलेला संचित पाटीलचा. वेगवान प्लस प्रॉपर यॉर्कर. वेग अप्रतिम. खास करून म्हटलं जातं शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाजाला थारा दिला जात नाही, परंतु अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ पकडून जर गोलंदाजी केली संचित पाटील सारखे, तर आवर्जून समोरच्या फलंदाजाला थांबवण्यामध्ये ते यशस्वी ठरतात. टोटल 17 वरती मंदार स्ट्रायकिंग एंडला. चांगली बॅटिंग मंदारनं आपल्या टीमसाठी आतापर्यंत केली आहे. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन, लॉंग चेस. ओ, राज पोहोचले होते. चान्स ऑफ रन आउट. बाद पंचांना घोषित केलेला. फलंदाज येथील मैदानाच्या बाहेर. जबरदस्त प्रयत्न होते. राजचे देखील जेल ड्रॉप झाले. अचूक थ्रो आणि बॉलर सेंडला फलंदाज बाद. चला पंच पटापट जा. संचित तयार. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्स. वेगवान टाकलेला. पुन्हा यॉर्कर. प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडला थ्रो राजच्या वतीने झालेला. 2 धावा या बॉल वरती म्हणतात. काय जबरदस्त चेंडू हाताळत असताना संचित पाटील प्रॉपर टप्प्यावर. फक्त वेग असून तुम्हाला होत नाही. तुमची लेन, तुमचा टप्पा, याच गोष्टी तुम्हाला एक चांगला गोलंदाज म्हणून ओळख निर्माण करून देते. आणि सेकंड ओव्हर मध्ये प्रकारची गोलंदाजी ते संचित पाटील करत असताना झालेल्या धावा आतापर्यंत 20.
आणखीन एक वेगवान टाकलेला, थोडासा अपेक्षाहून खाली राहिलेला. शेवटचा चेंडू होता ओव्हर या ठिकाणी पूर्ण होत्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टायगर संघाने धावा बनवलेल्या आहेत आतापर्यंत 1 गडी बाद 20. दोन ओव्हर मध्ये 20. गोलंदाज तयार. नो बॉल पंचांना कॉल केलेला. चला चला, इतर खेळाडू एकत्रित देऊ नका, फक्त कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचा. इतर खेळाडू एकत्रित देऊ नका. शिरडोन बी करण धुळे. चेक करण्यासाठी पंच रेफर करतात. बॉलिंग ऍक्शन कंप्लीट झाले. बॉल नक्की रिलीज कधी झालेला ते पाहण्यासाठी. बॉल नक्की रिलीज कधी झालेला, ऍक्शन कंप्लीट झाले की इनकम्प्लीट आहे. शोल्डरच्या वरतून चेंडू रिलीज झाला की शोल्डरच्या वरती हात येण्याच्या पूर्वी चेंडू रिलीज झालेला हे पाहणं गरजेचं आहे. नो बॉल पंचांना कॉल करण्यात आलेला. ऍक्शन कंप्लीट झाली होती जवळपास. गोलंदाजी ज्यावेळी चेंडू रिलीज झाला 90 डिग्रीच्या वरती होता हात, त्या कारणास्तव पंचाने तो नो बॉल घोषित केलेला. हो, क्लीन बोल्ड
सरळ स्टँडवरती धडकलेला चेंडू वेगवान टाकला होता, बिल्स ऑफ झालं होतं, फ्रीडचा बॉल. 21 झालेल्या ट्रॅकिंग एंड वरती फलंदाज आहे प्रेम. गोलंदाजी मार्क वरती आता पुन्हा एकदा सुयोग आले. वेगवान पुन्हा यॉर्कर. लॉंग ऑफ मध्ये आलेला चेंडू क्षेत्ररक्षक राजचा शेड्यूल पूर्णतः मॅचच्या दरम्यान बिझी राहिलेला, एक्स्ट्रा कव्हरला बिझी राहिला, त्यानंतर आता लॉंग ऑफ मध्ये गेला तेव्हा सुद्धा त्याकडे चाललेला चेंडू. 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं झालेली धावत संख्या 22. ओव्हर द स्टंप्स. वेगवान टाकण्यात आलेला, पुन्हा एकदा क्रीजचा वापर करून ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. लॉफ करतात ऑन साइडला ताबडतोब फटका. अडवा बाटनं कडवा केला प्रार. षटकार प्रेमच्या बाटमधून. अठ्ठावीस झाले. सुयोगच्या विरोधामध्ये मंदारनं आक्रमण केलेलं षटकार आला. 6च्या मदतीने 28. फुलटॉस नाही थारा देणार अशा चेंडूंना. डीप स्कोअर लेग आणि बरोबर फाईन लेगच्या मधून चाललेला चेंडू सीमा पार. ठोकला षटकार रेफर करण्यात आलेला पंचांच्या वतीनं. बॅटिंग टीमनं पंचांच्या वतीनं रेफर करण्यात आलेला ओव्हर द वेस्ट साठी. नो बॉल पंचांचा इशारा आलेला. नो बॉल वरती आलेल्या महत्वाच्या 6 धावा. टोटल 7 जी सुरुवात शिरडोन संघानं गोलंदाजी करत असताना केली, परंतु थोडा फार झालेला चुका इथून मागड्या परत असताना 7 धावा ओव्हरऑल या चेंडूवरती मिळतात. टोटल टीमची धावण पोहोचलेली आहे ती 35 या धावा संख्येवर. 35 ऑन स्कोर कार्ड. फ्रीट हो चांगला चाकलेला फटका. बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा प्रतिम नजराणा. डिप्थार्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे वेगावरती कलात्मकतेने उत्तर. धावा 4 चौकार. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 39 झालेला शेवटचा बॉल. सुयोग थोडासा या ओव्हर मध्ये मागडा ठरलेला. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने चेंडू खेळायचा होता. वेगवान टाकला, एज लागल्याच्या नंतर विकेट वरती चेंडू थांबतोय. एक सिंगल या बॉल वरती 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावून पोहोचलेली 1 गडी बाद 40 या धावा संख्येवर.
तर 3 ओव्हर मध्ये बनलेला 40. गोलंदाजी मार्क वरती तेजस आले. तेजस मात्र ओव्हर नंबर 4 मध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मंदार. 40 झाल्या 3 ओव्हर मध्ये. खोलवा टापाचा चेंडू पाठीमागे निघाला. अपील करण्यात आली होती हलकीशी. वाईट बॉल पंचांचा इशारा. कदाचित थोडासा बॅटचा स्पर्श झाला असावा विकेटला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन या चेंडूवरती मिळत असताना 41 बनल्यात. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. 4थ्या ओव्हर मध्ये तेजस मात्रे. कमी गतीने टाकलेला डॉट बॉल. तेजस आलेले मात्र बॉलिंग मार्क वरती. आधीचा चेंडू वेगवान टाकला लेग स्टिक वरती. व्हाईट बॉल. आता फिंगर रोल करत असताना फेकलेला डॉट चेंडू. गोलंदाज तयार. ओव्हर द स्टंप्स. वेगवान टाकलेला त्याच्या क्षणाला डायरेक्ट हिट लागली आहे. अपील करण्यात आलेली आहे. वात मंदारची विकेट धोक्यामध्ये पोहोचलेत कदाचित मंदार. लेग बाईटची सिंगल या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं रेफर करतात पंच. रनआउट साठी आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला चेक करत आहोत. सेफ आहेत बॅट्स. 1 रन या चेंडूवरती पूर्ण होते. 1च्या मदतीनं टोटल धावून पोहोचलेली आहे 42 या धावा संख्येवरती. तेजस मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रेम. कमी गतीनं टाकला. बॉलच बॅक ड्राईव्ह हातामध्ये आलेला चेंडू. 1 मोर डॉट बॉल. मिश्रित गोलंदाजी करत असताना तेजस मात्र 4थ्या षटकामध्ये ते आलेले आहेत. 4थ्या फ्रेश गोलंदाजाचा सुयोगनं 2 षटकांचा स्पेल टाकल्याच्या नंतर 4थ्या ओव्हरला सुरुवात. 4थ्या ओव्हर मध्ये तेजस मात्रे बॉलिंग मार्क वरती. 3 चेंडू त्यांचे पूर्ण झालेले आहेत. आता वेगवान. जेवढा वेगाने टाकला तेवढाच वेगाने पाठवला. कौफे सी महाराष्ट्राच्या पलीकडे षटका. मॅच बॉल आलेला कदाचित मैदानामध्ये. तेजस मात्रेचं षटक सुरू वेगानं टाकलं होतं प्रेमच्या विरोधामध्ये. 5 मधला चेंडू वृषच्या साह्यानं हेलिकॉप्टर लुक देत काऊ फेसला षटका डोकला. टीमची धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 48 या धावसंख्येवर. तेजस तयार. लोअर फुल टॉस. टर्न करतात ऑन साइडला. स्कोअर ऑफ द विकेट. 1 रन या बॉलवरती. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 49 या ओव्हर मधील अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. आता मंदार आलेले स्ट्रायकिंग एंडला. प्रेमनं जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला तेजसच्या विरोधामध्ये.
वेगवान टाकलेला, गती कमी केली आधीच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये. चेंज ऑफ पेस, टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा वळण घेतोय. लेग ब्रेक पद्धतीचा टाकलेला हा चेंडू निर्धाव फेकलेला. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4थ्या ओव्हरमध्ये मात्रे होते ना ऍक्शन. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली. धावपटलावरती 49-49 बनलेला. रियाज भाई यांचे खंदे समर्थक राहुल चव्हाण बऱ्याचशा उशिरांपासून भेट घेण्यासाठी आतुर होते आणि अखेर भेट झालेली आहे, युती झालेली आहे. ओमी 11 कुंदे बनाम संग्राम 11 नितलस या दोन टीम मध्ये पुढची मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी मध्यंतरामध्ये उपस्थित व्हा. मॅचला झालेली सुरुवात 49 बनलेल्या या बॉलवरती सिंगल येते. टीमची टोटल 50. नितलस बनाम कुंदे या दोन टीम मध्ये पुढची लढत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करत आहोत टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती मानस आलेत. मानस पाटील 50 आल्यात आतापर्यंत. कोलात होता चेंडू, प्रॉपर यॉर्कर टाकलेला, लॉंग ऑन इन ऍक्शन. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल नाहीये. चांगलं षटक फेकत असताना मानस. नो बॉल इथून पंचांना कॉल केलेला. बीमर टाकण्यात आलेला. पहिला बीमर गोलंदाज मानसच्या वतीनं. सेकंड आला तर रिप्लेस करावा लागेल. धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 52 या धावत संख्येवरती. या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतात खासगावच्या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील. रजनी स्पर्धेचे मॅनेजमेंट टीमचे प्रमुख आयोजक श्रीमान नवनाजी राऊत यांचं नुकताच आगमन आपले या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं. त्यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत. नेहमीच आमच्या इन कॉन्टॅक्ट असतात. 10 ते 15 दिवसांमध्ये एक तरी फोन दोघांचा एकमेकांना जरूर होतो. त्यानंतर चालू असलेला क्रिकेटचा आढावा, त्यानंतर किरण शेट राऊत यांचा घरचा साथ आणि महाराष्ट्रभर ज्या महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर ज्या बैलांना अधिराज्य गाजवलं, वारंवार त्या बैलाची लक्ष बैलाची चर्चा सातत्यानं होत असते. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण कासगावच्या क्रीडांगणावरती पाहिलेल्या. येत्या काही दिवसांमध्ये तीच डे नाईट फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला नक्की मिळेल. त्यांचं सुद्धा नवनाथजी राऊत यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करत आहोत. नवनाथ राऊत, साईनाथ राऊत, हरेश राऊत, किरण शेट राऊत, सर्व मॅनेजमेंट टीमचे सदस्य जे गेल्या भरपूर वर्षांपासून कासगाव
गावाचा मानाचा करंडक मानाची स्पर्धेला कासगावची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडतात. नवनाथ शेठ राव त्यांचं नुकताच आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 53. वेगवान बॅकफुटला जात कव्हरच्या वरतून केलेला स्कोअर कटचा अप्रतिम फटका पेश करत असताना फटका मंदारचा सीमापार चौकार. चारच्या मदतीनं टोटल पुढे जाऊन पोहोचलेली आहे 57 या धावसंख्येवरती. 57 ऑन स्कोर कार्ड. कुंदे बनाम नितलस या दोन टीम मध्ये मॅच सुरू आहे. पंचांकडे शेवटचा बाकी आहे. 57 झालेला. कुंदे बनाम नितलस टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. कुंदे संघ आपला प्रतिस्पर्धी कॅप्टन उपस्थित झाला. ताबडतोब टॉस साठी या शेवटचा अंतिम लॉफ करतात. लॉंगॉन मध्ये प्रोटेक्शन इन ऍक्शन. पहिली कंप्लीट. एक्स्ट्रा बाउन्स. सेकंडचा कॉल. रनआउटची चान्स कलेक्ट केला मानसनं. क्लोज एन्काउंटर आहे रेफर करण्यात आलेला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी 57 बनलेले आहेत. बघूयात 2 आल्या तर 60चं टार्गेट राहील, 1 आले तर 59चं टार्गेट राहील. बघूयात 59 की 60चं टार्गेट चेस होईल की डिफेंड होईल. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करूयात नितलस बनाम कुंदे या दोन टीम मध्ये मॅच. कुंदे टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करत आहोत की आपण ताबडतोब टॉस साठी या. टॉस साठी जर उपस्थित नसेल तर 2 धावसंख्येची पेनल्टी ही देखील याची देखील आपण नोंद घ्या. रेफर करण्यात आलेल्या नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पंचांच्या वतीनं नॉट आउट जर असेल तर 2 मिळतील, आउट जर असेल तर 1 मिळेल. बघूयात 59चं टार्गेट राहील की 60चं टार्गेट राहील. नॉट आउट हा पंचांचा इशारा आहे. तर 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 59 बनलेला 60 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. 60 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. बघूयात या धावा चेस होतात की डिफेंड होतात. तत्पूर्वी टॉस साठी वळत शेवटचा अंतिम विनंती आपण करूयात पुन्हा एकदा कुंदे संघाला. आपल्या प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार उपस्थित झालेले. जशी मॅचला सुरुवात होईल बघूयात या धावा चेस होतात की डिफेंड होतात. या पण ऐकूयात आवाज राहुल चव्हाण सर यांचा येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.
आपण ऐकत होतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस इथे जिंकला होता टीम जयरमान क्रिकेट संघ टायगर संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी शिरोडन संघाने करता टॉस जिंकला होता आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टायगर टीमला या मॅचमध्ये आणि टायगर टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 59 धावा नोंदवल्या आणि आता 60 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल होतीये तकदीरच्या साथीनं राज. बॉलिंग ट्रॅक वरती नीरज. टायमिंग सेट करण्यात येतोय 20 मिनिटाचा अवधी आहे. बरोबर तयार. पहिला बॉल तकदीर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता त्यावरती अक्षरशः तुटून पडलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ठीक आहे विचारता देऊ असेल तर 100% देऊ. बरोबर हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. सलगचा दुसरा षटकार तुम्हाला पार बॅन नीरजच्या विरोधात आक्रमण चढवलाय. 60 डावाचं लक्ष या बॅटमध्ये आणि त्या 60 डावा चेस करत असताना आपण पाहतोय तकदीरच्या बॅटमधून बॉल सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. स्टॅकिंग वरती तकदीर. नीरज राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर तिसरा देखील बॉल जाईल स्कोअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅक स्कोअर लेग. सीमारेषा पार. येतो षटकार. धुळे यांचे पिताश्री भगवान धुळे यांचे कटआउट तुम्ही पाहताय. डायरेक्ट जर चेंडू हिट होतोय झाडाला न लागता तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. करण धुळे यांच्या माध्यमातून याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. भूमेरी पण गुंदे टीम आपण लवकरात लवकर यायचं. पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार आपण पाहतोय तकदीरच्या बॅटमधून. शिरोडन बी हा संघ मैदानावरती खेळतोय. धावफलक पुढे सरकत असताना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लाऊड अपील तुम्हाला पाहायला मिळेल परंतु आय थिंक बॅट कट पंचाचा इशारा केलाय त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना संग्राम बिलेबन नितलस हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. नितलस गावचे उद्योजक समाजसेवक शैलूदादा पावशे यांचं आगमन झाले विनंती आहे. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्कायरा 11 आई गावदेवी शिरोडन बी हा संघ मैदानावरती खेळतोय. आकाश पाटील पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. फटका पोचलाय आणि केर क्षेत्ररक्षक पोहोचतोय स्कोअर लेगला त्यामुळे इथून झटका लागतोय. ज्या फलंदाजाला 3 बॉल 3 षटकार ठोकले तोच खेळाडू तकदीर मैदान सोडतोय. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती सुयोग पाटील दाखल होतोय या मॅच मध्ये. पहिला झटका लवकर लागलाय. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल. 60 डाबा चेस करायच्यात याच अनुषंगाने तुम्हाला पार मिळेल. नवीन बॅटर आता दाखल होतोय नेट नंबर 3 वरती. संकटमोचक कामगिरी करायची या मॅच मध्ये. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 18 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. नीरजच्या विरोधात आक्रमण चालवलंय. पहिल्या 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. बेगाने पुढे सरकतोय. मुख्य व्यासपीठावरती टीम संग्राम 11 नितलस संघाचे कॅप्टन राहुल काठे इथे दाखल झालेत. वेलकम स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. भूमी पण कुंदे भूषणदादा रोहणे लवकरात लवकर यायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होईल.
राईट नंबर द विकेट नीरज. पुढचा बॉल फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा. दुसऱ्या तिसऱ्या डब्यावरती बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. धावफलक वेगाने पुढे सरकतोय, 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या बादमध्ये तुम्ही पाहताय 60 धाबाचं लक्ष आणि 60 धाबाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. 24 बॉल 38 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. सलामीला आलेला बॅटर आपण पाहिलं खरं तर तकदीर टॉप गिअर वरती बॅटिंग त्यांनी केली. 3 षटकार मारत असताना त्यानं मी म्हणेन विकेट सोडली आहे, परंतु मैदानावरती आता सुयोग पाटील दाखल होतोय आणि त्याच्या बॅटचा क्लास. पहिलाच बॉल इनफिल्डच्या बॉन्ड घेतला आणि अखेर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्यानं चौकार वसूल केलाय. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार भितोय प्रगती पथावरती. बॉलिंग ट्रॅक वरती रोनित. टॉस जिंकला होता टीम स्कायराय 11 आई गावदेवी क्रिकेट संघ शिरोडन बी न टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित आलेत. पहिल्या ओव्हरच्या अंती 22 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या मॅच मध्ये कमबॅक करायचे. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 षटक तुम्हाला पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिला, तिथे 22 धाबा खर्च केला, थोडासा मागणा ठरलाय बॉलर नीरज. त्यामुळे आता ओव्हर नंबर 2 मध्ये रोहित राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतो आणि अखेर एक सिंगल धाब एक पडी जातीय. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉस जिंकत असताना मी म्हणेन टीम स्कायराय 11 आई गावदेवी शिरोडन बी संघाने घेतला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जयरमन टायगर संघाने आणि अखेर पूर्वार्धामध्ये 59 धाबा 1 पॉइंट गेल्या. 60 धाबाचं लक्ष होतं या मॅच मध्ये. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे. षटक क्रमांक 2 अद्याप शांत ठेवण्याचं काम करतोय बॉलर रोहित. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल कसा सोडेल सुयोग पाटील च्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. हा धमाका षटकार. खेळाडू कक्षातून जर आवाज दिला किंवा सीमारेषेच्या बाहेरून जर कोणी प्रेक्षकाने आवाज दिला की रिव्ह्यू घ्यायचा आहे, फेअर डिलिव्हरी आहे, तर रिव्ह्यू मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची. मैदानाच्या मधील बॅटर किंवा क्षेत्ररक्षकच खेळाडूच फक्त अनाऊन्स करणार आहे रिव्ह्यू साठी, याची आपण नोंद घ्यायची. या स्पर्धेमध्ये 2 चमचवणारे बाईक तुम्ही पाहताय, स्कूटी तुम्हाला पार मिळतील. इलेक्ट्रिक स्कूटी आहे आणि खरं तर या स्कूटीच्या धाबा आपण 3 मॅचेस साठी मोजतोय, याची आपण नोंद घ्यायची. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रोहित. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस कसा सोडेल सुयोग पाटील च्या बॅट मधून सलगचा दुसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधमाका षटकार. बॉलर तयार. राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर असं वाटलं होतं सुयोग पाटीलला की हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतो, असं नाहीये. जर आणि तरचा क्रिकेटच नाहीये. एक सिंगल धाव मिळाली, सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतो. टीमची टोटल 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅच मध्ये
आपण जर पाहिलं तर 24 धाबाची गरज आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय रोनित चांगली बॉलिंग करतोय. 2 षटकार आल्यानंतर मी बडवेन आत्मविश्वास दुणावलाय सुयोग पाटीलचा, त्यामुळे असं वाटलं होतं तिसरा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फटका चांगला आहे, मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड नाईट टेक सिक्सर देख बॉल सीमा पार षटकार. षटकाराला गोरगरिबांचे कैवारी रियाज मामू शेख यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे खर तर समाजसेवक आहेत रियाज मामू शेख, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुडुंब गर्दी त्यांच्या बाजूला नेहमीच होत असते, त्यामुळे त्यांचे वेलकम. वेगानं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 42 धाबा षटकाराला आहे. राऊंड विकेट पुढे सरसावले होते, बिगिट करण्याचा प्रयत्न थडमाचा खेळाडू डायू मारत असताना सूर मारत असताना खरं तर बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल नाही थांबणार. त्याच्या अबाकाच्या बाहेर बॉल चाललाय थडमॅन सीमारेषा पार चौकार. मुंबई 11 कोणती टीम कॅप्टन? चला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. टॉस साठी आपण या. हा चौकार आलाय, त्यामुळे धावफलक 46. 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. 46 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरच्या अंती 22 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 आल्या, त्यामुळे 46 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सरकारची पाबंदी पूर्णपणे हटवली आहे, सरकारची संचारबंदी पूर्णपणे हटपून लावली आहे, त्यामुळे आता बॉल ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मोहित दाखल होतोय. स्टॅकिंग वरती सुयोग पाटील फुल टॉस बॉल पहिला बॉल वरती केले मोहितचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड बॉल सीमा पार षटकार. षटकाराला षटकाराच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता बेगाने पुढे सरकतीये. 52 धाबा धावफलकावरती जोडले गेला. फटका फर्स्ट त्यांच्या मागे एक चांगला झेल टिपलाय, त्यामुळे सुयोग पाटीलला इथून मैदान सोडावं लागेल. फॉर बा नवीन बॅटर मंत्र्यावरती मंथन दाखल होतं या मॅच मध्ये. सुयोग पाटीलने चांगली बॅटिंग केली आहे, त्याच्या बॅटमधून आपण खरं तर चौकार षटकाराचा पाऊसच पाहिलाय. टॉप गिअर बॅट बॅटिंग त्याने केली आहे. 23 धाबांची इनिंग खरं तर साकारली सुयोग पाटीलने आणि अखेर मैदान सोडतोय. नवीन फलंदाज मैदानावरती मंथन. पहिला बॉल फेस करतोय, त्यामुळे हलका त्यांना बॉलला ढक्कल एक सिंगल तिथे मिळतीये. दुसऱ्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या धाब्यासाठी इथे घडले काय? मंथन टनटनाटन 2 धावा त्याने एक पडल्या. तिसरीचा प्रयत्न करतोय आणि अखेर ही तिसरी धाव इथे मिळतीये. लेझी क्रिकेट तुम्हाला पार मिळेल. जर थ्रो हाताने लावला असता चेंडू थ्रो आल्यानंतर तर इथून मी म्हणेन दुसऱ्या धाब्यासाठी मंथनला आउट होऊ शकला असता मंथन, परंतु इथे आपण जर पाहिलं तर 3 धाबा मिळतील. ओरतूरच्या माध्यमातून करताना एक सिंगल धाव इथे मिळतीये, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल धाव पोहोचले फलकावरती आतापर्यंत 55. 55 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. बॉम्ब इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकआउट पॉइंट सीमारेषा पार चौकार.
हा चौकार आलाय, चौकाराच्या साथीनं धावफलक पुढे स्थिरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचली स्कोर बरोबरती 59. 59 डावा स्कोर आर लेबल. फक्त एका धाब्याची गरज आहे. तिसऱ्या षटकामध्ये खरं तर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अजून थांबावं लागेल कारण विकेट भेटते. राजला परतावं लागेल माघारी. फरदच बाद. एका षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते जमा देखील झालंय. भूषण पाटीलने जर षटकार मारला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल. आय थिंक ओव्हर झाली आहे. पंच ओव्हर संपली आहे. त्यामुळे 12 बॉल एका धाब्याची गरज आहे. चला टॉस आपण संपन्न करू. दोन्ही टीमचे कॅप्टन या पण मी सचिनजी नेमाने, मंडप डेकोरेटर सचिन नेमाने यांना विनंती करेल. आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. षटकार जर आला कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून तर 1,000 रुपये. हाफ ट्रॅकर होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. षटकार आला नाहीये परंतु इथे चौकार येतोय. सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम स्कायराय देवन आई गावदेवी क्रिकेट संघ शिवडन बी संघाने अभिनंदन. तर हार्डलक टीम जय हनुमान क्रिकेट संघ टायगर. आमचे मंडप डेकोरेटर्सचे ओनर सचिन दादा नेमाने यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस संपन्न. यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा सजवली गेली. रंगरंगोटी या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. आमचे सचिन दादा नेमाने यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय टॉस. टॉस इथे जिंकला टीम मुंबई 11 कुंदे संघाने निर्णय करायचा आहे. क्षेत्ररक्षण